नाशिकमधल्या कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले। पीडित तरुणाने त्यांच्यासोबत काय घडलं याची जबाबात माहिती दिली, आपबीती सांगितली। अत्याचार, नको ते स्पर्श, हातवारे सुद्धा केल्याचा यात आरोप आहे। यानंतर पोलिसांनी सुद्धा स्वतःची महिला टीम या कंपनीत गुप्तपणे पाठवली होती आणि त्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला। पण तरी सुद्धा हे प्रकरण बोगस असल्याचा आरोप एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी केलाय। तसंच आरोपी निदा खानची पाठराखण सुद्धा केलेली आहे। बघूयात। एका पाठोपाठ वेगवेगळ्या प्रकरणांमुळे नाशिक चर्चेत आहे। त्याची सुरुवात झाली ती खरात प्रकरणामुळे। या तपासातून जी तथ्य समोर आली त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला होता। त्यानंतर नाशिकमधलंच कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरण समोर आलं। याही प्रकरणातल्या तथ्यांनी महाराष्ट्र हादरला। पण आता खरातचं प्रकरण दाबण्यासाठी आणि लोकांचं लक्ष त्यावरून वळवण्यासाठी कॉर्पोरेट धर्मांतराचं खोटं प्रकरण तयार करण्यात आल्याचा आरोप एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी केलाय। लोक तर इतके हुशार आहे ना की तुम्हाला हे कळत नाही आहे की ते बाबा काय करत होता। ते खरात ना, ते अशोक खरात ते काय करत होतं काही लोकांना माहित नाही होतं, त्या तिकडची पोलिसांना माहित नाही होतं, त्या सरकारला माहित नाही होतं। इतके सारे महिलांचं शोषण करणारा, मग ते प्रकरण दाबण्यासाठी काय केलं तुम्ही की ते प्रकरण कोणी दाखवू नये। मग टीसीएसच्या एक बोगस प्रकरण तयार करण्यात आला आणि सगळे मीडियावाल्यांना मॅनेज करून हे सांगण्यात आलं की बाबा आता हे अशोक खराच्या बाबतीत कोणीही दाखवायचं नाही आहे। आम्ही तुम्हाला एक प्लॅटर मध्ये एक नवीन केस देत आहे, 24 तास तुम्ही हेच चालवायचं। टीसीएस मध्ये काय झालेलं आहे, बोगस केस, टोटली बोगस केस। एवढंच नाही तर प्रकरणातली फरार संशयित आरोपी निदा खान हिला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा जलील यांनी केलाय। तसंच निदा खान सोबत मी पूर्ण ताकदीनं उभा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना जलील यांनी हे वक्तव्य केलं। पड़ी हुई बच्ची हमारी निदा खान कैसे कैसे इल्जाम उस पर लगा रहे थे, ये बहन सोचे हुए कि वो बच्ची किसी की बेटी है, किसी की बीवी है, किसी की बहन है, कोई उसके ऊपर बोलने वाला नहीं, सब खामोश के खामोश। लेकिन मैं गया, उस बच्ची से मिला, उसकी रोटी बिलखती मां से मिला। बाप इतना टेंशन में कई रात सो नहीं रहा कि कब पुलिस आएगी, कब मेरी बच्ची को उठाकर ले जाएंगे। बिस्तर के ऊपर आ गया बाप। उस वक्त मैंने उस बच्ची को और उसकी मां को एक वादा किया कि सारी दुनिया तुम्हारे खिलाफ हो जाए, तुम्हारा बेटा, तुम्हारा भाई पूरी ताकत के साथ खड़े रहेगा तुम्हारे साथ। इम्तियाज जलीलांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांनीही प्रतिक्रिया दिली आहे। जलीलांचा धर्मांतराला पाठिंबा आहे का असा प्रश्न पाटलांनी केला। इम्तियाज जलीलच्या बोलण्याला काही अर्थ नाहीये। धर्मांतर करणं याला मग त्यांचा पाठिंबा आहे का, हा माझा सवाल इम्तियाज जलीलला आहे। जलीलांच्या वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाट देखील आक्रमक झाले आहेत। त्यांनी दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत, पण जर जलील आरोपींना पाठीशी घालत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी असं म्हटलंय। अरे धर्मांतर वेगळं आहे, खरात वेगळा आहे। कोणतं प्रकरण दाबायचं कोणतं प्रकरण काढायचं याच्यासाठी सरकार काही खेळ खेळत बसलेले नाहीये। असे जेही प्रकार घडतील त्याच्यावर कारवाई ही निश्चित केली जाईल। खरात आहे, गेले 40 वर्ष, आता 40 दिवसापासून जेलमध्ये, कित्येक वर्ष राहिले तर सांगता येत नाही। आणि रोज त्याच्यावर नवीन नवीन गुन्हे दाखल होत आहेत। 7वा गुन्हा दाखल झालेला आहे। अशा कोणत्याही मनोवृत्तीला, कोणत्याही समाजाचा असेल त्याला सरकार माफ करणार नाही। त्या धर्मांतराच्या कांडामध्ये इम्तियाज जलील स्वतः आहे। जर त्याला भेटला असेल, ज्याला आता आरोपी केलेले पोलिसांनी मुळात, आणि हा जर भेटला असेल आणि जग कुठं तुझ्या विरोधात जाऊ मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तिला फूस लावण्याचं काम या इम्तियाज जलीलने केलेलं आहे। आणि मला वाटतं पोलिसांनी आता त्याच्यावर सुद्धा गुन्हा नोंद केला पाहिजे। अशा प्रकारे समाजामध्ये एक वेगळं वातावरण तयार करण्याचा, लव जिहादच्या नावावर, धर्मांतराच्या नावावर, आणि अशाला पाठिंबा देणारे जाहीरपणे जर बोलत असतील तर त्यांच्यावर गुन्हा झालाच पाहिजे।
यावर इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलंय. निदा खानच्या ऐवजी पाटील देशपांडे जरी असती तरीही मी तिच्या पाठीशी राहिलो असतो, असं जलील यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर संजय शिरसाट यांनाही त्यांनी आव्हान दिलंय. मी निदा खानला हे सांगितलं होतं की तू जे बोलत आहे ते खरं असेल तर पूर्ण ताकदीने आम्ही तुझ्या सोबत उभे राहणार आहे. आणि हे फक्त निदा खान आहे, एक मुस्लिम युवती आहे म्हणून नाही आहे. निदा खानच्या ऐवजी समजा निशा पाटील असती किंवा निशा देशपांडे असतील तर तिच्या बाबतीतही आम्ही हेच स्टँड घेतलं असतं. सांगा ना त्यांना पैसे देऊन मोर्चा काढायला इम्तियाज जलीलच्या विरोधात. त्यांना सांगा, सत्तेमध्ये बसलेले मंत्री आहे, तुम्ही स्वतः जाऊन पोलीस कमिशनरांकडे जाऊन मागणी करा ना की इम्तियाज जलीलच्या विरोधात आपण हे करा. बघा तुमची किती ताकद आहे, किती बलवान तुम्ही मंत्री आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. तुम्ही जाऊन कमिशनर साहेबांकडे तक्रार द्या की इम्तियाज जलीलवर FIR करा. आणि ते नाही केलं तर मग पैसे तर देणार ना. नाशिक कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणात आतापर्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातल्या पीडित तरुणींचे आणि तरुणाचे जबाब देखील समोर आले आहेत. आता धर्मांतराचा अँगल या सगळ्या प्रकरणाला आहे की नाही हे तपासाअंती समोर येईलच, पण तसे आरोप मात्र आहेतच. त्यामुळे तपासाआधीच पीडित तरुणींसोबत झालेल्या अत्याचाराला बोगस प्रकरण म्हणणं हे अन्यायकारक ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.